कोटीप्लसचे संगणक आहेत, अंजूरगावचे उद्योगपती, मंचेली ट्रॅव्हलचे मालक निलकंठ पाटील, आपले भरोडी गावचे समाजसेवक, उद्योगपती, माजी सरपंच यांच्या माध्यमातून आज कोल्ड्रिंक शीतपेय मॅन ऑफ द मॅच. क्या बात है, धन्यवाद निलकंठ दादा. जितू पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन. मीर स्पोर्ट भरोडी संघाच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं शाब्दिक सुमनाने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आप्पा इंटरप्राइज चषक 2023 स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची दुसरी लढत मैदानामध्ये सुरू होते. यानंतर पुढील सामना असेल चौठायरवा मानकुली ए आणि जयदुर्गा सुरई ए. पुढील दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये इथे आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे. पिंटू पाटील अगदी मोसमशेठ पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. धन्यवाद पिंटू पाटील. चला सामना सुरू करा. अरुण म्हात्रे संघाचे संघनायक पहिले षटक घेऊन आलेत नाना स्पोर्ट टेमघर संघाकडून. नक्कीच निलेश पाटील एवन जोडी जे शिलेदार सध्या बेंगलोरला आहेत आणि तिथून हे लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत, त्यांनी आपल्या संघाचं देखील अभिनंदन केलंय आणि मीर स्पोर्ट भरोडी या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद निलेश पाटील. कुमार पाटील आज खुश आहेत. इथे चेंडूवर आलाय चौकार. पहिला चेंडू आला होता वाईट, त्यानंतर चौकार. एकूण धावा 5. जितू भालेकर आणि विकास मुकादाम खूप मोठी नावं आहेत 40+ फॉर्मॅट क्रिकेटमधून. नक्की ज्या खेळाडूंनी अक्षरशः रेग्युलर क्रिकेट देखील गाजवलंय. आज अजिंक्य मडवी, जितू गवली यांना देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. स्वर्गीय कबीर निर्मल स्पर्धेमध्ये संघ उतरला नव्हता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षकाकडून धाव मिळेल 1. एका धावेनी 2 चेंडूमध्ये 6 धावा. विजयदादा चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. सतीश चौधरी फॅन टीम नाना स्पोर्ट टेमघर. दीपक पाटील या संघातील एक चांगले क्रिकेटर, त्यांना आपण पाहू शकता काऊ कॉर्नर रिजनला इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना. विकास मुकादाम स्ट्राईकवर आहेत. अरुण म्हात्रे काय चांगला चेंडू. वाह, अगदी विजयदादा चौधरी यांनी काहीतरी कानमंत्र दिलाय संघनायक अरुण म्हात्रे यांना आणि अगदी त्यांचा कानमंत्र इथे सफल झाले असं म्हणायला हरकत नाहीये. वेलकम संजयजी पॉल सर. दुसरा सामना सुरू आहे. गोलंदाज अरुण म्हात्रे. इथे देखील गती कमी केली होती. चेंडूला ऑन साइडला केले. दीपक पाटील चेंडूच्या समोर आहेत. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज अगदी आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 8. 4 चेंडूमध्ये 8 धावा. 1 चेंडू व्हाईट. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जितू गवली पायगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांच्या सौभाग्यवती रंजिता जितू गवली. भिवंडी टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव इथे आपवाली दिली होती. अगदी लालचमध्ये आले होते. विकास मुकादाम. डॉट चेंडू. या ओव्हरमधले 2 डॉट विकास मुकादम खेळलेत. नक्की चंदन मुकादम एक चांगला खेळाडू आहे. हरी चौधरी क्या बात आहे. चांगला क्रिकेटर हरी चौधरी यांनी देखील नाना स्पोर्ट टेमघर या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद हरी चौधरी. विजयदादा फॅन टीम आणि सतीश चौधरी
यांच्या संघाला हरी चौधरीकडून शुभेच्छा. ते दुसऱ्या धावेसाठी थ्रो काहीसा खराब दीपक पाटील कडून. इथे बघूया फलंदाज विकास मुकादम धावचित बाद. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकास मुकादम यांनी जितू गवलीसाठी आपली जागा खाली केलेली आहे. हा गेम प्लॅन आहे. सिनियर खेळाडू अगदी विकास मुकादम इथे प्लॅनिंग मध्ये सक्सेस झालेत. जितू बालेकरची विकेट देखील सेफ आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 10. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन, कारण की एक चौकार एक वाईट येऊन देखील अरुण म्हात्रे यांनी 10 धावेवर आपलं षटक कंप्लीट केलेलं आहे. बघूया मैदानामध्ये जितू गवली येतोय, चेहऱ्यावर स्मित हास्य. बघूया विजयदादा चौधरी आणि दीपक पाटील मध्ये चर्चा सुरू आहे. आज सतीश चौधरी देखील मला वाटते प्ले 11 मध्ये नाही आहेत. चला दादा लवकर सामना सुरू करा. आपण आज आपल्याला 9 सामने एकूण खेळवायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण 16 देखील आहे. मोसमशेठ पाटील बरोडी गावचे उद्योगपती समाजसेवक आणि नक्कीच अगदी कमी वेळामध्ये मोसमशेठ पाटील यांनी आपल्या बरोडी गावाचं आणि स्वतःचं नाव या भिवंडी तालुक्यामध्ये लौकिक केलेलं आहे. एक यशस्वी उद्योजक. चांगली धून आपण काल ऐकत होतो सौरभ डीजे करून. गावदेवी संघाचे ते करता धरता आहेत मोसमशेठ पाटील. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतोय. संघाचे सर्वेसर्वा विजयदादा चौधरी राऊंड द विकेट जितू गवलीसाठी. वेल कमी घ्यायचं प्लीज, जास्त वेल घेऊ नका. आपण 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप केल्याचा प्रयत्न केला आहे. पंच सूर्यकांत मोरे सरांनी हा चेंडू वाईट घोषित केला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ते 11. ते चेंडूला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला चांगले क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव. धावसंख्या 12. जितू गवली अगदी चालू हंगामाची तिसरी स्पर्धा खेळतोय. पहिली स्पर्धा चाचणी, त्यानंतर दमन दौरा आणि आज इथे संघ उतरलाय. चाचणी स्पर्धेचा विजेता स्वयंभू पायगाव संघ राहिलाय आणि त्या चाचणी स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देखील त्यांनी पटकावलंय. एका टप्प्याने चेंडू चाललाय अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. नक्की सध्या भरोडी गावामध्ये नंबर 1 चा संघ आहे मीर स्पोर्ट भरोडी. 40+ 4 स्पर्धा 3 पारितोषिक. चार धावींनी संघाची धावसंख्या 16 अंकावर धावून पोहोचलेली आहे. यानंतरचे दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीला सज्ज राहायचं आहे. चौथ्यारवा मानकुली ए आणि जयदुर्गा सुरई ए दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतोय इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकीला हजर राहायचं आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडल्यानंतर जो संघनायक उशिराने येईल त्या संघाला 3 चेंडूंचा पेनल्टी दिला जाईल. बघूया जितू भालेकर आज चांगले टच मध्ये आहेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा, 2 चौकार, 1 सिंगल. हा चेंडू देखील लॉंग साईडला उडवलाय. बघूया
क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्याने चेंडूला अडवलंय. जितू गवली बघा अगदी खेळपट्टीवर एन्जॉय करतायत. कुठल्याही प्रकारचा रनिंग बिटवीन द विकेट फास्ट घेत नाही. त्यांना माहीत आहे शरीर थकून फायदा नाही आहे, आपल्याला फलंदाजी करायची आहे. धाव घेतली एका धावेनी धावसंख्या 17. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला इनिंग सुरू आहे. 3 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक. बघूया जितू गवली टू विजय चौधरी. इथे पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न. चांगली लाईन अँड प्लेन डॉट बॉल. चंद्रकांत पाटील सुरेई ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि जयदुर्गा सुरेई हे संघाचे संघनायक. वेलकम चंद्रकांत पाटील. आपण स्टेजवर यायचं आहे. मिरस्पोर्ट भरोडी संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातं. इथे पुन्हा एकदा डॉट. क्या बात आहे. सलग 2 चेंडू विजय चौधरी यांनी जितू गवलीला बीट केलेत. खूप मोठी गोष्ट आहे. वा गुड बॉलिंग. शेवटचा 1 चेंडू. धावसंख्या 17. 17 धावा लागल्यात 11 चेंडूमध्ये. हा शेवटचा चेंडू आणि हा चेंडू ऑन साईडला अगदी मातोश्री स्टँडकडे. क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू थांबत नाहीये. चौकार आलाय. महेश तिथे होते. अगदी महेशने असं वाटलं होतं की चेंडू अडवलंय. चौकार आल्यानंतर आता धावसंख्या 21 या अंकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी दोन्ही सिनियर गोलंदाजांनी केलेली आहे. नक्कीच दीपक राजाराम पाटील यांच्याकडून या मातोश्री स्टँडचा जो बॅनर आहे, कटआउट आहे, त्या बॅनरवर जर एखाद्या फलंदाजाचा षटकार डायरेक्ट हिट झाला तर त्याला तब्बल 1000 रुपये आहेत. आणि आयवा झेलसाठी चिंतू पाटील बालाराम गुजर पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये. काल किशोर भोईर आणि महेश यांनी देखील 300 रुपये लावले होते. तब्बल 500 रुपयाचा एक प्रेक्षक काल मानकरी ठरलाय आयवा झेलचा. चला चला फास्ट केला जरा. वेल कमी घ्या मित्रांनो. बघा 11 वाजून 19 मिनिटं झालेली आहेत. अजून दुसरा सामना सुरू आहे. गोलंदाजीसाठी शरद गायकवाड. बघूया जितू भालेकर 4 चेंडू खेळलेत. 2 चौकार 2 सिंगल. 10 धावेवर खेळतायत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा झाल्यात. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला अगदी ऑन साईडला 2 क्षेत्रच्या मधून चेंडू सीमापार पाठवलाय. जितू भालेकरच्या बॅटमधून हा 3रा चौकार येतोय. चांगली फलंदाजी. धावसंख्या 25. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 25 धावा 1 गडी बाद. स्वयंभू पायगाव नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजिंक्य मडवी, चंदन मुकादम यांचं येणं बाकी आहे. चांगला चेंडू चांगला चेंडू. बॅटची कडा. चांगले अगदी खेळवृत्ती स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवताना जितू भालेकर. क्या बात आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्वतः मात्र मी बाद झालोय असा इशारा केला होता. आणि मित्रांनो हा खरा क्रिकेटचा विजय आहे. क्रिकेट खेळताना नेहमी आपण अगदी प्रामाणिक सत्य बोललो पाहिजे. चंदन मुकादम हिट अँड फिट. अगदी चंदन खेळपट्टीवर धावताना बघा तुम्ही, क्षेत्ररक्षण करताना बघा. हा खेळाडू अगदी रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशी फिटनेस चंदन मुकादमकडे आहे. 2 बाद 25. 14 चेंडू टाकून झाले आहेत. काय पहिला सामना जिंकलाय एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाने मरोई दिवेश संघाला पराभूत केलाय. इथे चेंडूला ऑन साईडला हलक्या हातानं खेळलेत. बघूया दुसऱ्या धावेसाठी जितू तयार नाही आहेत. सिंगलवर समाधान मानावं लागले चंदन मुकादम याला. धावसंख्या 26. चांगली स्पर्धा सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर येथून आपण पाहतोय. मीर स्पोर्ट भरोडी आयोजित आप्पा इंटरप्राइजेस चषक 2023. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला मोसमशेठ पाटील यांचं खूप चांगलं मीर स्पोर्ट भरोडी 40+ संघाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार.
आज विजय भोईर यांनी सर्व संघांच्या खेळाडूंची कमिटीची जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. बघूया चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार नाहीये कारण की पोझिशन पहिली संधी होती जितू गवली याला झेलबाद करण्याची आणि आज झेल कदाचित झाला असता तर स्वयंभू पायगाव संघ अडचणीमध्ये सापडला असता. मात्र क्रिकेटला जर तरची भाषा चालत नाहीये. 2 धावा मिळतील, धावसंख्या 28. आता शरद गायकवाडनं झेल सोडलाय आणि त्याच्या समोर जितू गवली आहे. बघूया जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाडूला जीवनदान देताय तेव्हा ते जीवनदान आपल्याला मागात पडतंय. इथे चेंडू उडवलाय, मातोश्री स्टँड मध्ये षटकार आलाय. बघा तो मातोश्री जो स्टँड आहे, जो कटआउट आहे, बॅनर आहे, त्या बॅनरवर चेंडू हिट झाला तर 1000 आहेत. दीपक राजाराम पाटील यांच्याकडून ऑफ ड्राईव्ह केलंय. बघूया शतरक्षक आहेत, दुसरीची कॉलिंग आणि चंदन मुकादम बघा अगदी चित्याच्या चपलाईने आपल्या घरामध्ये सुखरूप. क्या बात आहे. जितू गवली देखील खुश आहेत. धावा आले 2. 3 ओव्हरची समाप्ती आणि अगदी 12च्या सरासरीनं धावा जमवल्यात. स्वयंभू पायगाव संघाने 2 गाड्यांच्या मोबदले 36. वेलकम कालीरामदादा माली, चौठ्यार व मानकुली संघाचे इथे शुभागमन होतोय. जयदुर्गा सुरई हे संघ देखील याच परिसरातील संघ आहे. चंद्रकांत पाटील देखील इथे पोहोचलेले आहेत. 36 धाबा झालेत. चला विजयदादा, जितू गवली सहकार्य करा मित्रांनो, लगेच सामना सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका आपण. बघा दुसरा सामना सुरू आहे. 11:24 झालेली आहेत. आज आपल्याला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत आणि सर्व सामने 4 ओव्हरचे कसे होतील या गोष्टीकडे देखील आपण पाहायचं आहे. अन्यथा आपल्याला सेकंड राऊंड मध्ये कमी ओव्हरचे सामने खेळावे लागतील. दीप गोलंदाज रोहिदास एक सिनियर खेळाडू आहेत. विजयदादा चौधरी यांचे खास भरोश्याचे खेळाडू. इथे पहिला चेंडू डॉट. वा गुड स्टार्ट. रोहिदास इतारकर, अरुण म्हात्रे, विजयदादा चौधरी, शरद गायकवाड आणि रोहिदास इतारकर हे 4 गोलंदाज आपण पाहतोय. इथे चंदन मुकादमचा चांगला खेळ आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. चंदनला ठाऊक आहे पहिला चेंडू बीट झालोय, दुसरा चेंडू जर डॉट झालो तर दबाव येईल आणि त्याने अगदी शांत डोक्याने स्ट्राईकवर जितू गवली याला आणण्याचं काम केलेलं आहे. धावा झाले 37. आमचे सुभाष पाटील या स्पर्धेसाठी त्यांची अपार मेहनत. ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर सुभाष पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. दुसऱ्या धावेसाठी जितू गवली आपल्या घरामध्ये सुखरूप. 9+2 अशा 3 अतिरिक्त धावा. नक्की जितू गवलीला तुम्ही जर फ्री दिला तर नक्कीच त्या फ्रीडचा फायदा जितू गवली मात्र उचलतील यात शंका नाहीये. बघूया रोहिदास इतारकर एक सिनियर खेळाडू आहेत. धावसंख्या 40. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. फ्रीड चेंडू आणि काय कमालीचा चेंडू. वा चेंडू जरी फ्रीड असला
तरी मात्र चेंडू गोलंदाज रोहिदास सितारकर यांचं मनोबल वाढवेल. गुड बॉलिंग. जितू गवलीला मी पहिल्यांदा आउट होताना पाहिलाय चाचणी स्पर्धा दमनदौरा त्यानंतर या स्पर्धेमध्ये आणि ते देखील त्रिफळाची बात. क्या बात आहे. अजिंक्य मडवी आणि विकास मुकादम चर्चा करत असतील. जितू भालेकर देखील इथे चेंडूला लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये उडवलाय. खाली क्षेत्र आहे. क्रिकेटमधली सर्वात सुरक्षित जागा या पटक्यासाठी निवडली होती. धावसंख्या 4 44 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. चला पुढील दोन्ही संघनायक फक्त 2 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. दोन्ही संघनायक आपण स्वर्गीय रेणुका सुनील पाटील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव येईल. वा गुड बॉलिंग. धावसंख्या 45. पहिल्या सामन्यातून 46 बनल्या होत्या. 47 चेस केल्यात. सिद्धिविनायक अंजूर एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील संतोष कोहली यांचा संघ आपण पाहिलाय. शेवटचा चेंडू इथे गती कमी केलेली आहे. 1 बाउन्स. चेंडू सीमापार येतोय चौकार. चंदन मुकादमच्या बॅटमधून. धावसंख्या 49. पहिल्या सामन्यात बनल्या 47. आता दुसऱ्या सामन्यातून 50 धावा नाणस्फोट टेमघर पूर्ण करेल का याचं धावतं समालोचन आपण ऐकूया मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. जाऊया तत्पूर्वी आपण सौरभ डीजे
निर्णय मिळालेला आहे. कोणत्या धावा आपल्या संघासाठी सेफ असतील जयदुर्ग सुरे हे संघासमोर? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू, कारण सुरेश संघ हा मोठा तगडा संघ आहे. त्यांना जास्तीत जास्त धावा काढून चेसिंगचा टार्गेट देऊ. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन एकदम मस्त आहे, चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन्ही संघटनांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तर तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झाली आणि जयदुर्ग सुरी हे संघाचे संघटक चंद्रकांत पाटील यांनी नाणेफेकी जिंकून चौथ्यावर मानकुले हे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ऐकूया दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन मोहनदादा भोईर यांच्याकडून. धन्यवाद. थँक्स. धन्यवाद काळूराम केली. गेली 3 दिवस या स्पर्धेत माझ्या संवेदक ज्यानं अतिशय सुरेख आणि सुंदरसं समालोचन केलं. तर जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून दुसरा सामना देखील आपण पाहतो. एका बाजूला नानास्फोट टेमघर विपक्ष स्वयंभू पायगाव. चाचणी स्पर्धा 2023 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो स्वयंभू पायगाव. चला पंचांत देखील विनंतीशील आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज आपण देखील सजीवा प्लीज. तर टेमघर संघाची सलामी जोडी आपण पाहतो मैदानामधून. एका बाजूला दीपक पाटील तर दुसऱ्या बाजूला विजय चौधरी. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी कॅप्टन जितू भाळेकर याच्यावर देतोय. पन्नास धावांचं लक्ष्य, 50 धावा चेस करायचे आणि सलामी जोडी मैदानामधून रवाना झालेली आहे. स्ट्राईक रोटेट करतो विजय चौधरी, नॉन स्ट्राईक दीपक पाटील, तर सलामी गोलंदाज जितू भाळेकर. अतिशय चांगला फटका ऑफ पॉलीवर चिवडलं. सुंदरसा ऑन स्टेट ड्राईव्हचा फटका. एक धावण्याची संधी झाली. एक धावण्याची संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येमध्ये बिनबाद 1 षटक क्रमांक पहिलं. विजयाच्या बॅटमधूनही आपण एक धाव पाहिली. स्वतःचं अकाउंट ज्यानं खऱ्या अर्थानं ओपन केलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डावखुरा फलंदाज दीपक पाटील याला. खऱ्या अर्थानं दीपक पाटील हा देखील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे आणि नेहमीच एक आक्रमक खेळ आणि सर्वात महत्त्वाचा एक टेक्निकल बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे. बोला बोला. सुरेगावचे माजी सरपंच सन्मानित चंद्रकांतजी पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. त्यांचा गौरव ऑर्गनाइज कमिटीमध्ये चंद्रकांत पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची संस्कृती अतिथी देवो भव. सुनील पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभस्थितीत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ऑर्गनाइज कमिटी थोडंसं 2 मिनटं. आपण जो सत्कार आहे मला वाटतं ओर संपल्यानंतर घेत चला. ऐक चालत नाही पण तरी सुद्धा त्याला कॅमेरा फिरवला. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते. विक्की मडवी आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल मला वाटतं वरुडी संघाचे खंदे समर्थक आहेत. दमन दौरा 2023 मधून देखील ज्यानं खऱ्या अर्थानं आमच्या संघटनेसाठी अतिशय मोलाचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फळतोमध्ये चिरला. सुंदररित्या कलेक्ट केला जो महत्वाचा फलंदाज बाद होतो दीपक पाटील. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय खजिनदार कॅशियर आदरणीय घनश्यामजी भोईर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज त्यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये या मैदानामध्ये पाहणार आहोत. न्यू तुफान पिंपलास या संघाचे करता धरतायत. संघटनेचे सन्माननीय खजिनदार आहेत. उत्कृष्ट क्रिकेट आहेत. आमचे परममित्र देखील आहेत. घनश्यामजी भोईर वेलकम. नेक्स्ट बॅट्समन रोहिदास. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारूस पंचांना क्रॉस करतो. राईटला मोरचा मार हलक्याच पावलांचा रनअप करताना गोलंदाज जितू भालेकर. आता मात्र ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू इनफिल्डमधून कलेक्ट झाला. महत्त्वाचा दुसरा फलंदाज देखील रोहिदास आळ्या पावली मगारी गेला.
ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क निश्चित होता, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. विजय वजे सन्मानी विजयजी वजे सुरी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत विजयजी वजे. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हरिदास याच्या बॅटमधून येतो हा चौकार. पहिला चेंडू पेस करताना खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी अकूट टप्प्याची होती. शॉर्ट पेस डिलिव्हरी ती फलंदाज शप्पल झाला. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सूर्यकांनी सुंदरसा सजला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि खाली क्षेत्रामधून चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला चौकार हरिदास याच्या बॅटमधून येतोय आणि या चौकारानं टेमघर संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-7. महत्त्वाचे 2 फलंदाज दीपक पाटील आणि रोहिदास हे बाद झालेले आहेत. आता मात्र दुसऱ्या षटकाला परंबाई वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय निशांत गवळी. 50 धावांचं लक्ष आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतो टेमघर या संघाला मैदानामधून विजय चौधरी आणि रोहिदास. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने प्लीज आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. चेंडूला ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं. त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाजा थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू होता, ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच महेश कुडू करतील वाईटचा इशारा, एक धावेचा निर्वाळा. पुन्हा एकदा थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर फलंदाजाला टायमिंग व्यवस्थित सेट झालं नाही आहे. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थाने चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. हलक्यात मांड फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली, चेंडू जातोय ऑफ साईडला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सरकते 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज निशांत. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडासा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव घेण्याची संधी होते हरिदास याला. तर 2 चेंडू पेस करताना हरिदास याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या 5 धावा. पहिला चेंडू पेस करताना चौकार आला, दुसरा चेंडू पेस करताना 1 धाव घेतली. या एका धावाने संघात धावसंख्या दोन्ही अंगामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू जातो ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ विकेट. विजय चौधरी याच्या बॅटमधून सूर्यकांनी सुंदर फटका पाहिला. शफल झाला, चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं. अतिशय चांगला फटका. मात्र एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 11. विजयाचं लक्ष फार मोठे आहे बघा, आणि विजय संपादित करत असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चौकार आणि षटकांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, आणि मी म्हटलं होतं ज्या फटक्यांची नितांत गरज आहे तो फटका आता हरी याच्या बॅटमधून आला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑनसाचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून येतो. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 17 वर पोहोचते. अतिशय चांगला फटका, दमदार उत्कृष्ट फटका आपण पाहिला हरी याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगला फटका आहे. सुंदरसं स्क्वेअर कट केलं होतं. 2 षटक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र 2 षटकांना बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. चौकार. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसं स्टिअर केलं. अतिशय चांगला फटका. 2 षटकांना बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणार. चौकार येतो. चौकाने संख्या धावसंख्या 21. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे.
का बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, दो विकेट में जबरदस्त धुमशान प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन तगडे संघ इन ॲक्शनमध्ये आपण मैदानामध्ये पाहणार. एका बाजूला जयदुर्गा सोने विपक्ष चौटा हिरवा मानकुली ए, गणेशदादा केणी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये आता यानंतर पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक, तिसरं गोलंदाज येतो चंदन. येणारे 12 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज, 12 गेंदे शेष है, 29 रनों की जरूरत. चंदन अतिशय चांगला चेंडू, हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं चॉप केलं. एक धाव घेण्याची संधी झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, या ठिकाणी मात्र नकार दिला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय विजय चौधरी. कधी कधी बघा असा फलंदाज बाद होणं ही देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते, कारण नवीन फलंदाज कुठेतरी पाचारण करायचं असतं, नवीन दमाचा, नवीन जोमाचा एक फलंदाज मैदानामधून रवाना करायचा असतो. त्या अनुषंगानं एखादा फलंदाज आपलं आत्मदहन करतोय. बाईकच्या रूपाने एकदा कंप्लीट झाली धावसंख्या, कारण पुढे सगळी धावसंख्या होती ती 23. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे महेश याला. महेश चौधरी हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा चांगला फलंदाज आहे. मिस टाइम स्ट्रोक, थोडासा आत्मघातकी फटका आपण पाहिला. महेशाच्या बॅटमधून चेंडू फाईनला जातो. एक धाव, चेंडू थोडासा लँड झाला. क्षेत्ररक्षक देखील आपण दक्ष पाहिलं, एसटी केला आपण दक्ष पाहिलं, कुठल्या परिस्थितीत चुकणं करता अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो. महत्त्वाचा फलंदाज आल्या पावली परत जातोय महेश. नेक्स्ट बॅट्समन येतोय शरद. शरदेच्या बॅटमधून देखील चांगला फटका आपण पाहतोय. थोडासा तंबल होताना क्षेत्ररक्षक, आणि ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. निशान याला चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला आणि 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली. अजूनही 25 धावा दूर आहे आणि 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 8 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज चंदन, आणि या ठिकाणी मात्र चेंडूला आवडवलं. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे, मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक धाव कंप्लीट, धावसंख्या 26. बघा क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. क्या कॅच जिंका मॅच, ले लो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच, हे समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आता आपण स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. तो डावखोरा फलंदाज हरिदाशाला अतिशय चांगला फटका. जागेवरून चेंडू थोडंसं स्क्वेअरकट केलं होतं. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक धाव घेण्याची संधी. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र आता सामन्यामध्ये कमबॅक बस असलं तर एक दुःख से कुछ काम चलनेवाला नाही आपण. खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक बस असलं तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज जेतू गवळी.
चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फाटका आहे. बघूया चेंडू देखील एक्झिट कुठे ट्रॅव्हल होते. चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज हरी याची खेळी मात्र संपुष्टात. जेतू भाळेकर याच्या माध्यमातून सूर्यकडे सुंदर झेल या ठिकाणी कॅरी झाला. सन्मानी भरतजी माळी मानकुलीगावचे समाजसेवक आहे, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. भरतजी माळी, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं, मंचावर यायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कुठंतरी थोडंसं आपण पराभवाच्या खाईमध्ये पाहतोय. नानास्फोट टेमघर सांगायला विजय चौधरी यांचा संघ आहे. ॲक्रोज लाईन थोडा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका मारण्यासाठी बघा तुमचं फुटफोट फार महत्त्वाचं असतं. पायांची हालचाल, पदलालित्य, वारंवार चुका आणि चुकांच्या माफी नाही आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाही असं वाटतं. या फलंदाजाचं प्रॅक्टिसचा आभास दिसतोय. अंतिम चेंडूची फेक बाकी आहे, फक्त एक फॉर्मॅलिटीज. आता मात्र चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं, ऑन साईडला चेंडू जातोय. मात्र विजय संपादित होतो या ठिकाणी स्वयंभू पायगाव संघाचा. हार्डलक नानास्पोर्ट टेमघर अँड गुड लक स्वयंभू पायगाव. हार्डलक विजय चौधरी. तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ